मी आज निघाले आहे शॉपिंगसाठी. माझी उरलेली थोडीफार शॉपिंग आहे ती मला करायची आहे, तर त्याच्यासाठी मी निघाले आहे. आज मला सुट्टी होती, मग म्हटलं काहीतरी करून घ्यावं, कारण दिवस खूप कमी राहिले आहेत. आत्ता 2च संडे माझ्या हातात आहेत. माझं थोडं थोडं सामान अजून तर बाकीच आहे. मग मी ब्लाऊज वगैरे मला शिवायचा होता, मग मी गेले चालत चालत आणि थोड्या वेळातच मग मी मयूरनगरला पोचले. तिथून मी ऑटो वगैरे पकडला डायरेक्ट स्टेशनपर्यंत, कारण बसचा ठिकाणा नव्हता. कारण रस्ते वगैरे बनतात आहे ना, तर बस इकडेपर्यंत येत नाही. मग मी मालाडला पोचले आणि मालाडला खूप भारी भारी लेसचे पॅचेसचे कलेक्शन आहेत. मी असा मोरपंखवाला घेतला पॅच आणि लेस पण मस्त घेतली आहे. आणि नंतर उसाचा रस वगैरे पिला आणि ज्यूस वगैरे पिऊन घेतलं. आणि नंतर ट्रेनमध्ये बसली. मालाडवरून ट्रेन पकडलेली होती भाईंदरसाठी. आणि मेगा ब्लॉक असल्यामुळे ट्रेन पण टायमावर नव्हत्या, फास्टच ट्रेन भेटत होत्या विरारच्या. पण मग एक भाईंदरची भेटली मला फायनली. मग थोड्या वेळातच सुप्रियाच्या मी घरी बाहेर पोचली आणि नंतर थोड्या वेळात तिच्या घरी पोचली. शिडी वगैरे चढल्यानंतर मग तिच्यासोबत थोडी मस्ती करायला लागली. तिथे जाऊन जेवली वगैरे, पाणी वगैरे पिलं, आईस्क्रीम खाल्ली आणि मग तिचा पेपर होता तर जास्त टाईम थांबली नव्हती मी. मग मी घरी यायला निघाली. घरी येता येता मला आमच्याकडच्या काकी भेटल्या. त्यांच्यासोबत येत होती, कारण मी येत होती ऑटोने तेव्हा त्या मला भेटलेल्या, तर त्यांना मी मग घेऊन आले ऑटोमध्ये. मग आम्ही येता येता चालत चालत गोष्टी करत करत येत होतो. नंतर मग आम्ही रॉयल बम्प्सला पोचलो अर्ध्यापर्यंत. नंतर इथे माकडं आलेली होती, ती खूप मस्ती करत होती. सगळ्या बिल्डिंगांची काय काय सामान घेऊन जात होती ती लोक. आणि पप्पांनी घरी टाकी लावलेली होती, पाणी वगैरे सगळं नळ वगैरे लावलेलं, शॉवर वगैरे. खूप भारी मजा येत होती त्या पाण्याखाली अंघोळ वगैरे करायला. असं